हा आनंद बघायला मराठा समाजानं 75 वर्षे घातली. आपल्या लेकरासाठी आपण कष्ट केले, ऊस तोडले, हमाल्या केल्या, सालं धरले, लोक तिथं बराशे खाल्ल्या, रातपाटी करून पोरं शिकवले, व्याजानं काढले पैसे, जमिनी विकल्या, पोरं शिकवले. पोरगी नोकरीला लागत नसायची, नुसता शिक्षणात पैसा गेला. शेतातला कष्ट केलेला पैसा शिक्षणात गेला, फक्त वाया गेला. पोरग सुशिक्षित बेकार म्हणून घरी, मुलगी सुशिक्षित बेकार म्हणून घरीच आली. हे लय दिवसाचं आईबापाच्या डोळ्यात जे आनंदाचा अश्रू यायचा होता ना, की पोरग अधिकारी झालेलं बघायचं. आता हे 3 बांधव पोलीस भरतीत लागलेत, गेल्या वर्षी हुकले होते 1-2% फक्त आरक्षण नसल्यामुळं खूप भविष्यापासून लांब पोरं गेले होते, दारिद्र्याच्या खाईत पडलेत असं म्हणलं तरी हरकत नव्हतं. जाणून बुजून आरक्षण न दिल्यामुळं आणि देत नव्हते. आणि जे काही म्हणतात लोक राज्यात की आंदोलनानं काय मिळालं ना, त्यांना डोळे उघडा हे मिळालं आहे. हे आनंद मिळाला, यांच्या आईबापाला मिळाला, गावाला मिळाला, राज्याला मिळाला, यांना स्वतःचं सुद्धा आज रोजीरोटीला लागलेत, आयुष्याची भाकरी यांना मिळाली. याच्यासाठी आरक्षण पाहिजे. म्हणून याच्यात राजकारण करू नका. तुमच्या पक्षाचा नेता पक्ष मोठा नका मानू, लेकरं मोठे माना. जसे की नेते स्वतःचं पोरग स्वतःची पोरगी मोठं मानतात, तसं आपले घराघरातले लेकरं मोठे माना, त्यांना आयुष्याचं द्या. आरक्षण म्हणजे आयुष्याची भाकरी आहे. आता याच्यामुळं लेकरांचं हजारो कल्याण व्हायला लागले. आता राज्यात किती असतील माहीत नाही. हे फक्त मला वाटतं त्यांच्या परिसरातले, फक्त पाटोदा परिसरातले, पाटोदा तालुक्यातलेच पोरं आहेत. बस हीच आनंद बघायचा. लोक आनंदी, सुखी, श्रीमंत झालेले बघायचे. शेवटचं स्वप्न आपलं ते मरताक्षणी सुद्धा ते स्वप्न. सातपुते जालिंदर लक्ष्मण, गोळेवाडी, पांगरी, पाटोदा तालुका. मुंबई पोलीस म्हणून निवड झाली. गेल्या वर्षी मी पुण्याला होतो, 2 मार्कावरून ओपनमधून होतो, त्याच्यामुळे 2 मार्कावरून माझी निवड रद्द झाली. यंदा कुणबी प्रमाणपत्र भेटल्यामुळं पहिल्याच प्रयत्नात निवड झाली माझी मुंबई पोलीसमध्ये. कुणबी प्रमाणपत्र कसं आढळलं तुझं, कसं काढलं? ते नोंद सापडली, असे म्हणजे सरपंचांनी दिली आम्हाला नोंद सापडलेली. मग ते आम्ही पुढची प्रोसेस केली, नंतर मग ते भेटलं आम्हाला. हे कुणबी नोंद सापडण्यात तुला प्रमाणपत्र मिळणं, हो, ह्याच्यामध्ये मागे कोण कारण? पाटलांचा पूर्ण. माझ्या 5 पिढ्या बी मला माहित नव्हतं कुणबी. आमच्या 5 पिढ्यानंतर माझ्या 6व्या पिढीला मला फक्त पाटलामुळे फक्त आमचा आशीर्वाद आहे. आमच्या गावात देवळाली भूम तालुक्यामध्ये 238 नोंदी गावल्यात. कसला कुणबी हा शब्द माहित नव्हता आमच्या. तुझी पण नोंद सापडली? हो. तुझं काय ना? माझं अभिजित काकासाहेब जेदी, गाव सिंदपणा, तालुका शिरूर कासार. कसं झाली भरती? भरतीमध्ये आम्ही प्रॅक्टिस करीत होतो, पण 1 ते 2 मार्कांनी जायचं होतं आरक्षण असल्यामुळे. आज आरक्षण भेटल्यामुळे आम्ही आज पहिल्याच प्रयत्नात लागलो कुणबीमधून. तुझी नोंद सापडली? कुठं सापडली? हो, नोंद सापडली सर, पाटोद्याला. हो. कोणत्या रजिस्टरमध्ये? काय रजिस्टर म्हणजे वडिलांनी सापडली तशी, मला मी अभ्यास करीत असल्यामुळे जास्त माहित नाही. वडिलांनीच सापडली नोंद. हो, शिंदे समितीने नोंद शोध घेत होती, सापडली. माझं नाव पवार भारत बबन. मी एक गरीब शेतकरी कुटुंबातील मुलगा आहे. मी 2018 पासून पोलीस भरतीचे इतर वेगवेगळ्या पात्रतेची तयारी करत होतो. 2018ला ज्यावेळेस मी पहिली पोलीस भरती, त्यावेळेस मी 1 मार्काने वेटिंगला राहिलो. 2021ला ज्यावेळेस भरती दिली त्यावेळेस पण 1च मार्काने राहिलो. मागच्या वर्षी 2023ला भरती दिली, त्यावेळेस वयानुसार वेटिंगला राहिलो. आणि या वर्षी नाही का, फक्त पाटलांच्या कृपेमुळे कुणबी प्रमाणपत्र भेटलं मला. आणि माझ्या वडिलांचं 18 विश्व दारिद्र्य मला फक्त पाटलांमुळे, 18 विश्व दारिद्र्य पाटलांमुळे मला मुक्ती मिळून दिली. मी पाटलांच्या नाही का आयुष्यभर नाही का, माझ्या 7 पिढ्यांना येणाऱ्या पाटलांच्या आयुष्यभर कधी उपकार विसरू शकत नाहीत. आधीची संधी 2 वेळेस 1-1 मार्काने भेटली आणि मागच्या वर्षी वयानुसार गेली, फक्त आरक्षण नसल्यामुळे. वयोमर्यादा पण वाढून भेटली. आणि म्हणजे ओबीसी म्हणजे इतर वर्गापेक्षा ओबीसी मध्ये कमी लागत होतं. आमच्यामध्ये ती गुणवत्ता होती, पण आम्हाला फक्त आरक्षणामुळे आम्हाला मागं राहावं लागत होतं. संपलंच होतं. फक्त पाटलांमुळे श्रेय आहे ना जे माझं आजकाल. माझे वडील तर ज्यावेळेस नाव ऐकलं ना, इतके रडले पाटलांचं नाव घेऊन, म्हणजे लईच रडले. ह्याच दिवसासाठी तुम्ही गेले अनेक दिवस जरा पोटाला पीळ देऊन डोळ्यात संघर्ष करताय. नाही, खूप पोरांचे हाल होते. आता याचं बांधवाचं ऐकलं ना, तर ते खरंच आईबापाचं स्वप्न होतं की आपण लई कष्ट करायचो. आणि मग हुकत आहे कुठं? पोरगं कमी पडत नाही कष्ट करायला, रात्रंदिवस शिकायला. आपण कमी पडत नाहीत मायबाप म्हणून, मग हुकतंय कुठं? पण काय, समाजाला माझ्या कळू दिलं जात नव्हतं हुकतंय कुठं. आरक्षण हा विषय माझ्या कष्टकरी, गोरगरीब, गरजवंत जो करोडो मराठा समाज आहे ना, यांना कळू देत नव्हते. आरक्षणापाशी हुकतंय. दुसरे कारण सांगणार, जे हुशार होते
ते आम्हाला आरक्षण नव्हते सांगत, हुकला असं म्हणत असतील, त्याचं काय असं. आरक्षणामुळं हे घ्या याच्यासाठी लढा कोणी सांगत नव्हतं, कारण त्यांना माहित होतं मराठ्यांचा जर उठाव झाला आणि आरक्षण जर मिळालं तर मराठ्यांचे पोरं खूप कष्टाळू आहेत, हुशार पण आहेत, आणि आरक्षण जर मिळालं तर इथून तिथून भरणा प्रशासनात यांचाच राहणार आणि ती जाऊ द्यायचा नव्हता यांना. हे खूप मोठं षडयंत्र होतं. जसं आत्ता आहे की गॅजेट असून सुद्धा लागू केलं जात नाही, 3 असून 83 क्रमांकाला कुणबी नोंद असून या राज्यातला सगळा मराठा आणि कुणबी एकच दिलं जात नाही. हे मोठं षडयंत्र आहे. हे मराठा समाज समजूनच घ्यायला तयार नाही. राजकारणी राजकारणी गोरगरिबाला कळाला. आता गोरगरीब एका बाजूने. आता मी गरीबाचे हे आरक्षणाचा विषय लावून धरलाय म्हणून तर मला एकटा पाडायचा प्रयत्न करतात प्रत्येक वेळेस. याला एकटा पाडा, याला बदनाम करा, काहीतरी याला शोधा, चौकून याला घेरा. हे प्रयत्न सातत्यानं 24 घंटे केले जाते. 24 घंटे म्हणजे मी एकटा आणि सगळ्या बाजूने हे सगळेजण मिळून एक ते 40 चोराची टोळी असते तशी नाही कधी, तसं चारही बाजूने हे मला घेरतात. मी एकटा आहे पण माझा समाज माझ्या पाठीचे, त्यामुळे मी यांना खंबीर आहे. यांचं कसलं षडयंत्र असलं तरी मी तोडतो. ह्यो आनंदाचा क्षण आज खूप मन भरून आलं. खरं सांगतो, लय आनंद वाटायला लागला की एक पोरगं लागलेलं काही येऊ शकत नाही तर फोन लावतात, फोन लावून सांगतात. त्यांना वेगळा आनंद वाटतो. याच्यासाठी मराठा समाजाला पुन्हा एकदा सांगतो, नका पक्ष नेता करू. आणखीन तरी एकदा तुमच्या लेकराला आयुष्याचं आरक्षण द्या, मग राजकारण करा. कारण ते सगळीकडे फायद्याचं आहे. तुमच्या राजकारणात पण आहे, शिक्षणात आहे, नोकरीत आहे आणि शासकीय केंद्रापासून राज्यापर्यंतच्या योजना सुद्धा आहे. 4 फायदे आहेत. आज एक नवीन शब्द मराठ्यांना देतो मी TV9च्या माध्यमातून. जे विकास म्हणतो ना आपण, गावाचा, तालुक्याचा, जिल्ह्याचा, गल्लीचा, तुमच्या वंशाचा, हे जे आपण जातीचा, धर्माचा जे विकास म्हणतो ना, आरक्षण म्हणजे एक मोठा विकास आहे. ध्यानात राहू द्या. आरक्षण हो प्रचंड मोठा विकास आहे. कारण जर पोरगा नोकरीला लागला किंवा पोरगी जर नोकरीला लागली, ती तुमचं कुटुंब, गाव आणि समाज आणि धर्माची सेवा करणारे, ती उंचीवर जाणारे, ही खूप मोठी प्रगती आहे आणि खूप मोठा विकास आहे. जसं तुम्ही नेत्याला भांडता, आमच्या गल्लीतला रस्ता द्या. मी जाणीवपूर्वक TV9च्या माध्यमातून मराठ्यांना सांगतो, जितकं भांडता रस्ता द्या, मला विहीर द्या, मला घरकुल द्या. तितका जो विकास वाटतो ना तुम्हाला, ते साधन म्हणायचं त्याला. तुमच्या शेतीसाठी एक साधन लागतं, एक रायासाठी लागतं, एक गावासाठी लागतं. जे रस्ता, घर असेल, घरकुल असेल किंवा तुमची विहीर योजना असेल, की विकासाचं साधन जे म्हणतात ना, हे सुद्धा लय मोठं विकासाचं साधन आहे. नेत्याला मागताना आरक्षण सुद्धा मागा. ही आयुष्याचा विकास आहे आरक्षण म्हणजे. आमच्या नोंदी जाणून बुजून अधिकारी शोधत नाहीत, त्या शोधायच्या नेत्यांना इथून पुढं मराठी सांगा. आपण आपल्या आमदाराला, खासदाराला, मंत्र्याला इथून पुढं ज्याच्या नोंदी मिळाल्यात त्याच्या दिल्या जात नाहीत, त्याच्यासाठी भांडू लागा. जसं गावात नेता आला की सगळं गाव जमतं सांगतो तुम्ही तो रस्ता कम न टाकला, तसं गावात नेता आल्यावर त्याला हे विचार आमच्या नोंदी कसं काय सापडत नाही, त्याच्यात लय मोठा विकास आहे आमचा. तुम्ही भांडा, तुम्ही मेन बाजूला ठेवताय मराठा समाज. तुमच्या लेकराला जी आयुष्याची भाकर लागणार आहे ना, घरी एक ना एक दिवस पडणार आहे, ते रस्त्याला एक ना एक दिवस खड्डे पाडणार आहेत, तुमची विहिरी एक ना एक दिवस कोरडी पाडणार आहे, जरी ती योजनेतून घेतली असली तरी. हे आरक्षण असं आहे की एक अमृत आहे तुम्हाला विकासासाठी, प्रगतीसाठी पुढे जायला. कारण तुमच्या पोराला मिळालं, तुमच्या नाताच्या कामाला येईल, तुमच्या नाताच्या पोराला येईल, तुमची पोरगी असेल तर त्याच्या कामाला येईल, पोरीच्या नाताला येईल, तुमच्या जावईच्या कामाला येईल, तुमच्या मेवण्यांच्या कामाला येईल. पिढीनं वंशवळ पुरी सुधारायला लागली. त्यामुळे ह्यो विकास शब्द जे आहे ना, आता नवीन मराठ्यांनी डोक्यात घ्या. ह्यो विकास लवकर होऊ द्या. नेत्याला इथून पुढं मागताना मागा. जशी विहीर, रस्ता मागताना गावातला, ते मागता मागता त्याला हे सांगा, आमच्या शेजारच्या गावच्या नोंदी निघाल्या, आमच्या कंपनी निघाल्या, तुम्ही शोधू लागा, आमचा विकास आहे त्याच्यात. ही शब्द मराठ्यांनी, भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना, बेसराम सगळ्यांनी लक्षात ठेवा. आणि त्यांचं काम करणाऱ्या मराठ्यांनी ही गोष्ट मागायला उद्यापासून सुरू करा. याच्यात मराठ्यांच्या पोरीचा आणि पोराचा लय विकास आहे. माझं नाव अशोक तारे, मी राहणार कोल्हागावचं आहे, तालुका मानूर, जिल्हा परभणी. मी आता जी भरती निघाली होती 17,000ची, त्याच्यामध्ये जालन्यामध्ये SRPला जॉईन झालो. तिथं सिलेक्शन झालं आणि औरंगाबाद कारागृहाला पण तिथं पण वेटिंगला आहे. आणि हे सगळं घडलं पाटल्यामुळं. त्या ज्या 10% आरक्षण, हां मी म्हणजे आधीवर फायनान्समध्ये म्हणजे 18ला वेटिंगलाच होतो, पण मग घरची परिस्थिती लय गंभीर आहे, त्याच्यामुळे मी सोडून दिलं. म्हणलं माझं काय इकडं काय व्हायचं नाही,
पुन्हा मग स्पर्धा परीक्षा सोडून दिली. नंतर पुन्हा मग हे आरक्षण भेटलं तर मग मी नंतर निर्णय घेतला की खेळाडूतून लागलेलो मी, स्पोर्टमॅन आहे. पण परिस्थितीमुळे मला हे अभ्यास सोडावा लागला. आरक्षण नव्हतं त्याच्यामुळे, स्पर्धा होती. तर मग हे आरक्षण भेटल्यानंतर मी निर्णय घेतला की आता उतरायच्या स्पर्धेत आणि सक्सेस झाल्याशी मागं फिरायचं नाही. मग औरंगाबादला इथंच जॉब करत होतो मी, अंबडला फायनान्समध्ये, हिसाब बँकेत. मग सोडून त्याला औरंगाबादला गेलो, पसारा घेतला सगळा, तिथं खर्च केला. PF होता ते जे फायनान्समध्ये भेटलेला मला 60,000 रुपये, त्याच्याच जीवावर मी तिथं तयारी केली. 12-13 महिन्यात रिझल्ट आला माझा. वडील नाहीत मला. हो, त्या सगळ्या गोष्टीमुळे हे पाटलाचं सहकार्य सर. आणि मी लॅबमध्ये बसलो ना तर 2 ते 3 तास, आल्यानंतर 11ला येत होतो रूमवर. तर 1 तास जे दिवसभरात जे झालेलं आहे ते पाटलाचं बाईट सगळं बघण्यासाठी त्याच्यातच जात होते माझे सगळे ते स्पेशल 2-3 तास. मग अभ्यास. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.